उल्हासनगरमध्ये दंगल काबू पथक, रंगीत तालीम आणि रूट मार्चचं आयोजन. गणेशोत्सव आणि ईद मिलादुन नबीच्या पार्श्वभूमीवर याचं आयोजन. गणेशोत्सव आणि ईद मिलादच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगरमध्ये दंगल काबू पथक आणि रूट मार्चचं आयोजन करण्यात आलं. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुर्ला कॅम्प परिसरामध्ये दंगल काबू पथकाची रंगीत तालीम तसंच शहरातील मुख्य रस्त्यावरनं रूट मार्च काढण्यात आला. नागरिकांनी निर्भय वातावरण आणि आनंदामध्ये गणेशोत्सव साजरा करण्यात यावा, तसंच सोशल मीडियावर अफवा पसरवतील, दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करतील यावर विश्वास न ठेवता पोलीस प्रशासनाला याची माहिती द्यावी आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये एक विश्वास निर्माण करण्यासाठी दंगल काबू पथक आणि रूट मार्चचं आयोजन करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली. माननीय पोलीस आयुक्त आदरणीय आशुतोष डुंबरे सर यांनी आम्हाला क्राईम मीटिंगमध्ये सूचना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे आपण आगामी गणेशोत्सव व ईद या सणांच्या अनुषंगाने दंगल काबू योजना रूटमार याचे आयोजन केलेलं आहे. विठ्ठलवाडी पोलीस यांच्या हद्दीमध्ये आपण गुरुनानक हायस्कूल जे तुळजाभवानी माता मंदिर हा स्पॉट निवडलेला आहे आणि या ठिकाणी आपण दंगल काबू योजनेचं रंगीत तालीम आणि रूटमारचे पण आयोजन करत आहेत. याच्यामध्ये आपल्या विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे 6 अधिकारी, 21 अंमलदार, 3 मोठे व्हेकल्स आणि मोटरसायकल 3 याचा समावेश घेतलेला आहे. यामध्ये आपल्याला 2 संदेश द्यायचे असतात. एक तर समाजाने निर्भीड वातावरणामध्ये आणि गुण्यागोविंदाने आनंदामध्ये सण साजरे केले पाहिजे, परंतु त्याच वेळेस सोशल मीडिया किंवा इतर गोष्टीकडून समाजकंटक नेहमी वितुष्ट आणत असतं, तर त्याच्यावरती आपण विश्वास न ठेवता पोलिसांना माहिती दिली पाहिजे आणि पोलीस त्याबाबत तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीवर कडक कारवाई करण्याची आम्ही तयारी ठेवलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला पोलिसांमध्ये पण कॉन्फिडन्स बिल्टअप करायचा असतो की अशी जर काही घटना घडली आणि लोक जमाव हिंसक होत असेल तर आपण कमीत कमी बळाचा वापर करून कसा तो नियंत्रणात आणायचा आहे याचं पण आपण त्याच्यामध्ये माहिती दिलेली असते, जेणेकरून अधिकारी अंमलदारांमध्ये कॉन्फिडन्स तयार होतो. आणि त्यासाठी आपल्याला आता CRM मोबाईलमध्ये आपल्याकडे सर्व सुविधांनी सज्ज अशी व्हेकल आहे. त्याच्यामध्ये लाठी, हेल्मेट, शिल्ड, गॅस गन, SLR रायफल, रबरी बुलेट या सगळ्याचा समावेश आहे. त्याचबरोबर आपण इथे फायर ब्रिगेडला पण बोलवलेलं होतं आणि ॲम्ब्युलन्सला पण बोलवलेलं आहे, जेणेकरून हिंसक जमावाने काही जर जाळपोळीच्या घटना घडल्या तर तात्काळ त्याच्यावरती नियंत्रण करावं आणि जर कोणी जखमी झाला असेल तर त्याला रुग्णालयातून तात्काळ वैद्यकीय मदत देण्यात यावी. या प्रकारे आपण याची रंगीत तालीम घेतलेली आहे. NTV न्यूज मराठी, ठाणे.